तुझ्या आईनं जिंगरोबाचा जो शत्रू आहे त्या इट्टलाचं नाव घ्यायला बी बंदी घातली या घरात. पण तुझी बायको बरोबर सासऱ्याला उस्कवते, त्याला शिकवते विठ्ठलाचं नाव घे म्हण, विठ्ठल विठ्ठल म्हणतो म्हणतो इट्टल इट्टल तेच चालू असतं त्याच. आणि म्या म्हणतो मीच का आत्ताच कस काय र तो बोलायला लागला. बर बोलायला लागला तर लागला, वर इट्टल इट्टल एवढंच कस काय बोलायला लागला, बाकी दुसरं काहीच बोलत नाही तो. हे कस इच्छामुळं काय करतो विचारलं तर इट्टल, कसं विचारलं तर इट्टल. अरे इट्टल 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 काय चाललंय इट्टल. यो अपमान आहे, आमच्या गुरुजी घरोबांचा अपमान आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही. आम्ही चाललो, आमचा तुमच्या घराशी संबंध संपला. बाबाजी 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 हा असं बोलू नका बाबाजी, असं बोलू नका. मग कसं बोलू? हा तुझ्या नवऱ्यासारखं बोलू? इट्टल इट्टल करत बसू? ए बा, या घराशी आमचा संबंध संपलाय म्हणलं म्हणजे संपलाय. पुन्हा आमची याद पण नाही काढायची कुणी, आमच्याकडे यायचं बी नाही कुणी. या दिगूला बसू दे कवटाळून त्याच्या बायकोला आणि त्याच्या बापाला, आणि करू दे इट्टल इट्टल. आम्ही चाललो. नाही बाबाजी बाबाजी असं बोलू नका. मी मी पाया पडते बाबाजी, तुमच्या शिवाला कोण आहे बाबाजी, असं बोलू नका बाबाजी, असं बोलू नका बाबाजी, असं नका करू बाबाजी. येऊ दे ना संकट, येऊ दे जिंगरोबाचा कोप होऊ दे, मग माझ्याकडे नाही यायचं कुणी. बाबाजी आम्हाला वाचवा, बाबाजी आम्हाला वाचवा, अजिबात यायचं नाही. आहे ना तुमच्याकडं तुमची सखू आहे, तिला म्हणावं तिच्या लाडक्या विठूला आराधना कर, त्याची आळवणी कर, त्याला बोलव आणि म्हण आम्हाला संकटातून दूर कर, आहे की नाही. आम्हाला इसरायचं. बाबाजी अहो असं नका करू बाबाजी. अहो सखूची वाचा परत आणत. बाबाजी 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 ऐका ना, बाबाजी बाबाजी बाबाजी. कार्टे तुझ्यामुळे तुझ्यामुळे बाबाजी दिगूला लाथाडून निघून गेले, फक्त तुझ्यामुळे. माझा देव, माझे गुरु मला मला सोडून निघून गेले. आता मी सोडणार नाही, आता मी तुला सोडत नाही. काय करतेस? जीव घेणार आहेस का सखूचा? हिच्यामुळे माझा देव, माझा गुरु मला लाथाडून गेला. हिच्यामुळे बघ, या घराकडे तुझ्यामुळे माझ्या गुरुने जर पाठ फिरवली ना तर तुला उभी किरेन. रमाई तू बस, रमाई बस, रमाई बस बस, रमाई रमाई बस. रमाई, अगं तू किती मनापासून बाबाजींना थांबवत होतीस, पाया पडत होतीस, पण तरी ते निघून गेलेच. हिनेच त्यांना आपल्या वागण्याने घालवून दिलंय. बाबाजी बाबाजी बाबाजी. अरे ग वहिनीला किती त्रास होतोय रे. सखू सखू अगं काय असे नको ते उद्योग करतेस तू. अगं दादा 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 काही बोलत नव्हता, पण विठ्ठल विठ्ठल बोलायला तू शिकवलंस त्याला.
त्याला काही आठवत नव्हतं, सगळं विसरला होता तो. पण विठ्ठल विठ्ठल नावाची आठवण तू मुद्दाम करून दिलीस. तूच तूच फूस लावलीस आणि साक्षात बाबाजींच्या पादुका दादाने विहिरीत टाकल्या. आता बाबाजींच्या विरोधात त्याचे कान तुझ्याशिवाय कोण फुंकले असणार सांग ना. तूच केलास. तसे तुझ्यामुळे बाबाजी मला नाताळून गेले ना. आता तूच त्याला परत आणशील, हा आता तूच मठात जाशील, स्वतः तू मठात जाशील आणि बाबाजींची क्षमा मागशील आणि त्याला इथे घेऊन येशील. जीव दे ना घास काय वाटेल ते कर. पण माझ्या बाबाची तुझ्यामुळे माझे गुरु मला लाथाडून गेले ना. आता तूच त्याला परत आणशील, समजला. रमाई मी जातो मठात. बाबाजींना समजावून पाया पडून मी घेऊन येतो इथे. मूर्ख मुला, तू जातोस? अक्कल आहे का? अक्कल आहे? चूक कोणी केली? बाबाजी गुणामुळे चिडले, या कपाळ करंटीमुळे ना. मग आता हीच नाक घासून त्यांना आणायला जाईल. चुकीने केले ना, ही स्वतः मठात जाईल आणि बाबाजींना हीच घेऊन येईल परत, समजलं. अगं ए साळसूद मैना, दिगूकडे काय बघतीयस? तू करतेस वर साळसूदपणाचं आवडतेस. रमाई काय म्हणतीये? अगं निघ, जा मठात, बाबाजींच्या पाया पड. रमाई काय ग? मठात नाही जायचंय तुला? नाही जायचंय मठात? मग चल, तुला अशा ठिकाणी नेते. चल चल चल. रमाई 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 चल चल. रमाई रमाई अरे काय रमाई रमाई अगं रमाई रमाई थांब. अगं काय करतेस तू? खाली उतर रमाई, आधी खाली उतर. रमाई अगं तू स्वतःलाच का त्रास करून घेतेस? आधी खाली उतर. जाऊ बाई, विहिरी खूप खोल आहे हो. वहिनी तुम्ही खाली पडेल, एक तर तुम्हाला पोहता पण येत नाहीये. खाली या, वहिनी. हात जाऊ नकोस मला. तुम्ही जर मला स्पर्श केला ना तर मी या विहिरीत उडी मारीन. दिगू थांब, पुढे जाऊ नकोस. पुढे जाऊ नका, ते खरंच उडी मारतील. मागे वा, मागे वा, पुढे मागे वा. जोपर्यंत सखू मठात जात नाही, बाबाजींची क्षमा मागून त्यांना इथे घेऊन येत नाही, तोपर्यंत मी अशीच उभी राहणार. मुळमुळ करू नकोस. तुझ्या या अश्रूंनी विरघळत असेल तुझा तो दिगू. ही नाटकं बंद कर. जा तिकडे उभी राहा. सूर्यास्तापर्यंत जर बाबाजी इथे आले नाही तर मी या विहिरीत उडी मारून जीवते.
ए बैऱ्या 2-4 दाणे दिले होते का फक्त? हा? ए खजूर का नाही, काजू का नाही? लपवून ठेवतो का तू? लपवून ठेवतो खायला स्वतःसाठी? हाय का बाबाजी, तुम्हीच मानला होता ह्यानं तुमचं पोट भरतं, जास्त देऊ नका. माझी तर घेऊन येतो मी. ए, कुठं पळतो रे तू? मला शिकवणार आता? मी सांगितलं होतं नेन तेन शिक्षा देणार, मिळवला शिक्षा. काढा पारणार तुला, काढा. नको ना बाबाजी, अहो असं काय करता? हो भले भले आडवे झाले. ती गंगी आणि ते वैद्य कित्येक महिने येडे आणि खुळे झालती. मग त्या पंतावर का सरवत नाही माझ्या काड्याचा? तो कसा काय बरा होतोय दिवसेंदिवस? बाबाजी भोकरे आले आहेत, भेटायचं म्हणतात. लय लांबून आले आहेत. गायला सांग त्यांना बाबाजी भेटणार नाहीत म्हणावास. बाबाजी समाधीत आहेत, अजिबात भेटणार नाहीत. सांग. अगं पण सखू, तू जाऊन बाबाजीला कसं कळणार की तू का आली असते? मी तेच सांगतोय रमाई, मी जातो सकू बरोबर मठात. रमाई अगं सकू काय म्हणते हे बाबाजींना मी समजावून सांगेन. सकूला काय म्हणायचंय ते कोणीतरी सांगायला हवं ना. बरोबर आहे तुझं. तुझा सखू बरोबर, पण सखूचंच म्हणणं सांग. सखूचंच म्हणणं सांग, म्हणजे तुझ्या मनचं, तुझ्या पदरचं एकही वाक्य जोडायचं नाही त्यात. समजलं? सकू चल. हो थांबा हो. अहो कुठं घुसताय? हे बघा, बाबाजींना भेटायचं असेल तर आज भेटणार नाही. अरे मला ओळखत नाहीच म्हणजे नवीन दिसतोस तू या मठात म्हणतो मी. अरे दामू, तुमचे बाबाजी मला दामू शेठ म्हणतात रे. आनंद होईल त्यांना मला बघून. कोण? दामू शेठ, तुम्ही आलात? अहो तुम्हाला बघितलं तर वाहनानं मारत येतील. तुम्हाला बी मारतील आणि आम्हाला पण मारतील. अय्यो, काय हो एवढे चिडलेत काय हो बाबाजी? मग सक्कूचा मोठेपणा बघून पायात शेपटी घालून कोण पळालं होतं? जा बाबा जा. त्या गटातला हातच घालतो तुझ्या. कोणाला बोलतो तू? कोण ऐकतंय? काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? येरा गाभाळ्याचं काम येगळं, दामू शेठचं काम येगळं. आज सखूच्या माहेरीन, सखूच्या सासरी तिला त्रास देऊ शकणारा एकमेव नग आहे ह्यो, आणि तू त्याला बोलतो? हा आता तू म्हणला तस पायात शेपूट घालून पळाला हे खरंच आहे. मी पळालो नाही हो, अजिबात नाही. ते जरा जमिनींची कामं, घरातली आजारपण, त्यामुळे अडकलो होतो गावात म्हणतो मी. काय हो बाबाजी, ती सकू अजून तुम्हाला देते का हो त्रास म्हणतो मी? नाही मी जातो त्यांच्या घरी, कधी जाऊ शकतो मी मुनी म्हणून. आता नाही जमायचं ते, कारण आता दिगूच बसतो मुनिमाच्या जागी. त्याचा बाप आला ना परत. अय्यो, आता नवीन काढायला हवी हो वाट म्हणतो मी. सुचेल सुचेल. भैरू, ते जरा पाणी आणतो का रे प्यायला म्हणतो मी. अरे पाणी कशाला? सरबत आण सरबत. शेट साठी चुंबाला घेऊन जा बरोबर. जा.
तरबत आला. तर बर अयो बाबाजी, ते तुमच्या बोलण्यावर सुचली बघा युक्ती म्हणतो मी. म्हणजे मी दोन्हीकडे असतो असं म्हटल्यावर सुचलं बघा. आपण सकूच्या मुळावर घालू शकतो घाव म्हणतो मी. ते माहेरी तुम्हाला मठ स्थापन करायचा होता ना हो, त्या सकूच्या विठुरायाच्या राऊळात म्हणतो मी. आठवते का हो? तुम्ही आला होता तर तेव्हा विचारलं होतं तर मला. आपल्याला मठाला हवी तशी जागा सापडली. आता ही जागा मिळवायची. उठा तिथून, तिकडे नका बसू. माझ्या विठुरायाची पवित्र जागा आहे ती. या मुक्या पोरीच्या तोंडून शब्द फुटू दे तरच आम्ही विठ्ठल विठ्ठल जिप्री, आता सांग त्यांना, म्हणावं की उठा आमच्या विठुरायाच्या आसनावरून. सकू आता आणखीन हट्टीपणा करू नकोस. आपल्या घरातली रमाईची अवस्था विसरू नकोस तू. अगं रमाई किती जिद्दी आहे माहिती आहे ना तुला. ती खरोखरच विहिरीत उडी मारेल. आणि अगं तू विठ्ठलाची जशी मनोभावे पूजा करतेस तशीच रमाई बाबाजींची पूजा करते. तू काही कर, मनापासून विनंती कर, हात जोड. थोडाफार कमीपणा घेतल्याने काही आभाळ नाही कोसळत सकू. लक्षात येत आहे ना तुला? सकू 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 अगं चल ना भराभरा. बघता बघता संध्याकाळ होईल. रमाईचं लक्षात आहे ना? चल. आम्ही तवा मनावर घेतलं नाही, आता तवाच राऊळ ताब्यात घेतला असता. पण आता ते आमच्या हातात नाही यायचं असं तसं. आता जर ते इटुरायचं राऊळ आपल्याला हवं असलं तर तिथं विरोध करणार कोणतरी असेलच ना. अयो बाबाजी, त्या राऊळाला कोणी वालीच नाही हो म्हणतो मी. म्हणजे त्या राऊळाचा मालक तो शिवप्पा आणि त्याचं कुटुंब ते जाऊन बसले बघा पंढरपुरात म्हणतो मी. आणि ते वैद्यबुवा बघत होते पण तेच आता झाले तो प्रविष्ट म्हणतो मी. आणि तो तिचा मामा अण्णा महाजन तो गावातच नाही हो म्हणतो मी. त्या राऊळाची झाली आहे बघा दुर्दशा म्हणतो मी. काय म्हणतो? म्हणजे ते राऊळ जर हिसकवायचं असेल तर हीच आहे बघा योग्य संधी म्हणतो मी. बाबाजी, अरे काय म्हणतो तू? अयो ते दिगुशेठ आणि सखुबाई आलेत. हा? आमुशेठ पळा, आत पळा पटकन. अहो इथं बघितलं तर गोंधळ होईल. पटकन जा. बाबाजी आता आला वैर रडत बेकत इथं. कसं बाई आला? विठुराया, काय रे वेळ आणली सीमाच्यावर? ही कसं पाया पडते आमच्या? बाबाजी, सखू क्षमा मागायला आले. तुम्ही रागावून आमच्या घराशी संबंध तोडून निघून आलात म्हणून मनधरणी करायला आली. बाबाजी, तिचं म्हणणं आहे की जे काय घडलंय ते तिच्या चुकीमुळे घडलंय. त्यात तिच्या सासूबाईंची काही चूक नाहीये. सकूचं म्हणणं आहे की सासूबाई विहिरीच्या कट्ट्यावर उभ्या आहेत आणि जर तुम्ही क्षमा केली नाही तर
त्या विहिरीत उडी मारून जीव देईन म्हणतायत, जीवाचं बरं वाईट करीन म्हणतायत, तेव्हा कृपा करून तुम्ही घरी या आणि सासूबाईंचा जीव वाचवा. मी क्षमा मागते, हात जोडते, पण कृपा करून तुम्ही घरी या. दिगुशेठ, हे तुला वाटतं तेवढं साधं सरळ सोपं नाहीये. लय मोठा पेच आहे हा, लय मोठा अपमान झालाय आमचा. आणि अपमान जेवढा मोठा एवढंच त्याचं प्रायश्चित्त बी मोठं. काय काय करावं लागेल बाबाजी? मी आज सांगेल ते. रमाई, रमाई अगं थोडं सरबत पिऊन घे. अगं रमाई, किती वेळाशी इथे उन्हात उभी राहणार आहेस? थोडं तरी सरबत पिऊन घे. अगं घशाला कोरड पडली असेल तुझ्या. रमाई घे, थोडं सरबत पिऊन घे ना. रमाई, नकोय मला सरबत. जोपर्यंत बाबाजी इथे येत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही. बच्चे, महामाया अडेल तट्टू आहे, एकदा बोलली की बोलली. हो, पण तो मेला बाबाजी संध्याकाळपर्यंत आलाच नाही तर मग काय होईल? जाऊबाई खरंच विहिरीत उडी मारतील? नाही मारली तर आपण मागून धक्का देऊ. काय? अगं असं काय करते, त्यांची इच्छा कोणीतरी पूर्ण करायला पाहिजे की नाही. मग त्याच सारख्या म्हणत होते ना, मी जीव देईन. मग मागून धक्का मारला ना तर कोणाला कळणार पण नाही आणि कोणावर संशय पण येणार नाही. फक्त कसा धप धबूक. आता बाबाजी काय दिव्य करायला सांगतील, पण जे सांगतील ते मला सासूबाईंसाठी करावंच लागेल. सांगा बाबाजी, काय करायचं ते सांगा. मी वाटेल ते करायला तयार आहे. अरे तुला काहीच नाही करायचंय दिगू. जे काय करायचंय ते या सखूलाच करायचंय. सखूच्या वतीने मी खात्री देतो बाबाजी, ती करेल. तुम्ही सांगाल ते करेल. सांगा ना काय करायचं. सखू, तुझ्या माहेरी आम्हाला जिंगरोबाचं दिवळ बांधायचंय. गुरु जिंगरोबांनी या गावातल्या समध्यांचं कल्याण केलं तेव्हा तिथल्या गावातले लोक मला म्हणाले, आमच्या बी गावाचं कल्याण करा. मग आम्ही म्हणलं की आम्ही तिथं जिंगरोबाचं देऊळ बांधतो, आहे की नाही. आम्ही इट्टलाच्या रावळाची जागा बी पक्की केली होती, पण या सखून तेव्हा मोडता घातला नाही का सखू, नाही तर तवाच राऊळ झालं असतं. तर तिथल्या लोकांची इच्छा आहे की त्या इट्टलाच्या रावळातच जिंगरोबाची स्थापना व्हावी.